आता आपण आपला प्रवास हा राजूरकडून हरिश्चंद्रगडाकडे सुरू केलेला आहे। एकदम निसर्गरम्य वातावरण आहे। सुंदर अशी हवा, हवेचे अनेक प्रकारचे झोके, आपण डोंगरांवरती धबधबे आणि ढगांची दाटी बघू शकतो। या ठिकाणचं वातावरण बघून असं वाटतं की जणू स्वर्गातच आलोय। आता आपण हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी आलेलो आहे। हे समोर हरिश्चंद्रगडाची पाटी पण दिसते आपल्याला। थोडं 2 मिनिटं चालत आल्यानंतर आपल्याला हा व्ह्यू दिसेल। एकदम सुंदर असं वातावरण आहे, निसर्गरम्य। शेजारीच एक गाव आहे आणि समोरच हा मोठा धबधबा दिसेल आपल्याला। त्यामध्ये गुफा पण आहे तिथे शेजारी। अनेक जण तिथं फोटो काढायला पण जातात। वर चढायला सुरुवात केली तर जोराचा पाऊस आला। हरिश्चंद्रगडाचा ट्रॅक आता आपण चालू केलेला आहे। निसर्गरम्य वातावरण, एकदम झाडी वगैरे सर्व बघायला भेटेल आपल्याला। आणि हे रस्त्यानेच अनेक प्रकारचे धबधबे वगैरे बघायला पण भेटतील। हे पाणी सारखं वाहतात। अधूनमधून जोराचा पाऊस चालू असतो। चालताना आपल्या पायाखालून सतत पाणी वाहत असतं। असे अनेक घातकी पॉईंट आहे इथे। सुरुवातीलाच चढायला जरा अवघड जाते या ठिकाणी। थोडं दगडांवर पण शेवळ असते इथं। खाली हे गाव बघू शकतो आपण। समोर आपण छोटे छोटे धबधबे बघतोय। ते हवेच्या स्पीडने परत रिटर्न पाणी वर जातं त्याचे। ज्या ठिकाणी आता आपण आलोय या ठिकाणाहून थोडं चढायला पण घातकी जाते। या ठिकाणाहून खाली बघितल्यानंतर गाव, खालचा व्ह्यू एकदम सुंदर असा दिसतो। एकदम हिरवागार सर्व आणि वर ढगांची दाटी। खडकावर उगलेले छोटे छोटे गवत व वनस्पती एकदम मस्त हिरवगार छानशी अशी दिसत असते। त्यातल्या त्यात हे वर जाणारे ट्रॅकर्स आणि समोर असे सुंदर धबधबे, डोंगर ते मस्त वाटत असतं। पुढच्या पॉईंटला आपण वर जाणारच आहोत आता, तिथं तुम्हाला दाखवू। या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणचा प्रवास हा पुढील प्रवास कापरेने जावं लागतं। या ठिकाणी आपल्याला चहावाले वगैरे पण भेटतील, तिथं नाश्ता वगैरे पण भेटतो इथे। सतत डोंगरावरून खाली पाणी पडत असते इथे आणि सगळे पाण्याचे शहारे अंगावर येतात। चालताना एकदम मस्त वाटत असतं इथून। समोरच्या डोंगरावरून पाणी पडत आहे। त्या खालून जाताना रेनकोट जरी असला तरी ओला होऊनच जातो माणूस।
या छोट्या छोट्या धबधब्याच्या खालून जाण्याचा आनंदच वेगळा असतो। सतत पाणी अंगावर पडत असते ती। ज्या ठिकाणी पाणी पडत आहे त्याच्या खालूनच वाट असते जाण्यासाठी। अनेक जण या धबधब्याचा आनंद पण घेतात। धबधब्याच्या पुढे निघाल्यानंतर आपण वरती चाललो आहोत। आता पुढे चालत आल्यानंतर छोटीशी नदी सारखं दिसेल आपल्याला। आता मागे पुण्यावरून 6 जण हरिश्चंद्रगडावर ट्रॅक करायला आले होते, पण रस्ता चुकल्यामुळे ती दुसऱ्याच ठिकाणी गेले। तर रस्ता चुकल्यानंतर पुढे त्यांना 2.5 तास ती चालतच राहिले। त्याच्यानंतर एका कपारीला थांबले। त्यानंतर अंधार झाला। ती रात्र त्यांनी तिथेच काढली। त्यामध्ये थंडीने एका जणांचा मृत्यू पण झाला। डोंगरावरती सततचा पाऊस आणि धुक्यामुळे समोर त्यांना काहीच दिसत नव्हतं। डोंगरावरती अनेक असे पाऊलवाटे आहे का आपण सहजासहजी रस्ता चुकू शकतो। त्यामुळे हे डोंगरावरची माहिती असणे गरजेचे आहे। पण हरिश्चंद्रगडाच्या वरती आलेलो आहोत। इथं जोराचा पाऊस बघू शकता आणि एकदम धुकं पण बघू शकतात आपण, जे समोरचं काहीच दिसत नाही। वरती आल्यानंतर आपल्याला इथं अनेक दुकानं दिसतील। त्या ठिकाणी आपल्याला चहा, नाश्ता व जेवणाची सोय होती। धुक्यामध्ये मंदिर सुद्धा दिसत नव्हतं। कुठे जावं हे कळतच नव्हतं। सगळीकडं धुकंच धुकं होतं। ढगांची एकदम दाटी असल्यामुळे समोर कोण आहे काय आहे काहीच दिसत नव्हतं। आता आपण मंदिराच्या परिसरात आलेलो आहोत। जो आजूबाजूचा मंदिराचा परिसर हे मंदिर आहे। धुक्यामध्ये लांब लांबचं काही दिसतच नव्हतं, फक्त जवळच दिसायचं। मंदिराच्या आजूबाजूचा परिसर, येथे पाण्याचे कुंड सुद्धा आहे। मंदिराच्या शेजारीच खालून नदी वाहते एक। पुढे आता आपण कोकण कड्याकडे जाणार आहोत। हे मंदिराच्या आजूबाजूचा व्ह्यू बघा। या ठिकाणी संध्याकाळी अनेक जण कॅम्प पण लावतात। हिवाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यात जास्त प्रमाणामध्ये इथं कॅम्प लावतात। आता आपण कोकण कड्याकडे जाणार आहोत। कोकण कड्याकडे जात असताना येथे छोटे छोटे हॉटेल आहे। या ठिकाणी चहा नाश्त्याची सोय पण होते आपल्याला। पुढे आपण कोकण कड्याकडे चाललो आहोत।
कोकणकडेकडे जाताना थोडं आपण चालताना असं थोडं खालच्या भागाला चालत जातो. अनेक ट्रॅकर्स गडावर आल्यानंतर कोकणकडेकडे अवश्यच जातात. जे समोरून येत आहे हे कोकणकड्याकडून आलेले आहे. या ठिकाणाहून जाताना खाली जाताना 2 वाटे आहेत, एक सोपी आणि एक अवघड. आता आपण जात आहोत सोप्या वाट्याने. पुढे गेल्यानंतर जोराचा पाऊस आला होता. मंदिराकडून कोकणकड्याकडे जाताना एकदम छान आणि आनंदी वाटतं. धुकं असल्यामुळं समोरची दरी दिसत नाही. कोकणकड्याकडे जाताना असे 4 ते 5 धबधबे आपल्याला लागतात. त्याच्यामधून दगडावरून आपल्याला वाट काढत जावं लागतं. पाऊस जर वर जास्त झाला तर पाणी हे जास्त प्रमाणात पण वाढतं आणि धुकं इतकं होतं का समोर 5 मीटरच्या पुढं काही दिसतच नसतं. आता आपण कोकणकड्याकडे चाललो आहोत. कोकणकड्यावर आल्यानंतरचा हा व्ह्यू बघा. ढगांच्या दाटीमुळे खाली काही दिसतच नाही, सर्व सफेद दिसत आहे खाली. हे कोकणकड्याचा परिसर. कोकणकड्याकडे आल्यानंतर एकदम जोराचा पाऊस चालू झाला. कोकणकड्याकडे येत असताना सतत पाऊस जास्त प्रमाणात पडत असतो. आता परत आपण मंदिराकडे निघालेलो आहोत. इथून जरा वाट अवघड आहे उतरायला खाली. समोर सगळं धुकं दिसत होतं. कुठे जावं हेच कळत नव्हतं. मंदिराकडे जात असताना हे पाणी सतत वाहत असतं तिथे बाजूला. त्या पाण्यातून वाट काढत आपण पुढे निघालो. डोंगरावरती सारखा जोराचा पाऊस चालू असतो. इथे धुक्यामध्ये काही दिसत नाही. पुढे मंदिरापाशी आल्यानंतर जोराचं पाणी वाहताना दिसेल आपल्याला. या ठिकाणी खड्डा सुद्धा आहे, पाय देताना जरा जपून. कोण कांबरा इतकं खड्डं होतं तिथे. समोर आल्यावर आपल्याला एक मोठं तळ्यासारखं कुंड दिसेल. धुक्यामध्ये हे समोर मंदिर बघा. धुक्यामध्ये दिसत नाही एवढं, पण आपण एकदम मंदिराच्या जवळ आलो आहे परत. आणि आपला हा प्रवास परत आपण खाली चालू केलेला आहे उतरायला. समोर जी नदी दिसती येताना आपण ती शूट नव्हते केले, कारण जोराचा फुल पाऊस चालू होता.
या नदीच्या वरून छोटासा असा पूल आहे खाली. परत आपण कपारीच्या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी सतत पाणी कोसळत असतं. समोरच्या डोंगरावर आपण ढग बघू शकतो किती स्पीडनं जात आहे आणि तिथले जे धबधबे त्याचं पाणी पण उलट्या दिशेने जातं. खाली उतरत असताना जरा अवघड ठिकाण आहे. हे वर चढायला सोपं आहे पण उतरायला एकदम अवघड जातं. आपण आपला प्रवास 10 वाजता चालू केलता आणि डोंगराच्या पायथ्याशी आपण 5:30 ला आलो. डोंगराच्या पायथ्याशी आल्यानंतरचा व्ह्यू, वर ढगांची दाटी, पुढे धबधबे, खाली इथं भात लागवड केलेली आहे आणि आता संध्याकाळचे 5 ते 5:30 वाजलेले आहे. तर अनेक ट्रॅकर्स वरती पण चाललेले आहे. बघू शकतात आपण समोरच एक धबधबा आहे.